मी अरुण पांढरे महाधन ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ फील्ड बिझनेस मॅनेजर म्हणून पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी काम पाहतो. तर आपण महाधन कंपनीमार्फत केळी पिकासाठी अपग्रेडेड सोल्युशन आणलेलं आहे. तर आपण इथं पाहता की शेतकऱ्यांना शेती पिकवत असताना जे काही चॅलेंज येतात तर त्या अनुषंगानं आपण नवीन गोष्टींवरती काम करत आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना जे काय फर्टिलायझर मॅनेजमेंट आहे किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे तर त्याच्यामध्ये क्रॉप आणि स्टेज स्पेसिफिक न्यूट्रिशन मॅनेज करणं थोडंसं अवघड जातं. जसं की सरळ खतं असतील, संयुक्त खतं असतील, मिश्र खतं असतील, त्याचा एक तर रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर किंवा शिफारशी प्रमाण खतं देण्याचा जो विषय असतो, माती परीक्षण करणं म्हणा किंवा शिफारशी डोस आहे तर तो प्रॉपर त्या शेड्यूलप्रमाणे जाणं गरजेचं असतं. तर काय होतं की शेतकऱ्यांना एकतर शिफारस माहीत नसते, दुसरी गोष्ट कुठलं खत किती प्रमाण टाकायचं हे माहीत नसतं, आणि काय मजुरां थ्रू शेती करत असेल तर ते मजुरांकडून मिसमॅच होत असतं. तर आपण त्यासाठी आपली एक केमिस्ट्री आणलेली आहे. तर महाधनची जर्नी विचारात घेतली की आपण स्मार्टेक टेक्नॉलॉजीपासून सोलोटेक टेक्नॉलॉजीपर्यंत आता अपग्रेडेशन झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा माझा असा होता की जमिनीचा जर एक्झिस्टिंग आपण पीएच चेक केला तर तो पीएच आता मातीचा सर्वसाधारणपणे 6-7 जर न्यूट्रल असेल तर तो न्यूट्रल झाला, त्याच्यावरती असेल तर तो सलाइन सॉईल झाली. तर सलाइन सॉईलमध्ये अपटेकला चॅलेंज येतं. तर त्या दृष्टीनं आपण ज्यावेळी आपण एक्झिस्टिंग मार्केटमधले स्टँडर्ड वापरतो तर ते आपण ॲज अ टेक्निकल लँग्वेजमध्ये चेक केले तर त्याचा पण पीएच त्या ग्रेडचा 6 ते 7च्या आसपास असतो. आणि केमिकल रिएक्शनमध्ये चेक केलं तर तो पीएच पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये विरघळताना 1-1.5 वाढतो. जर आपण ग्रेडचा पीएच 7 पकडला आणि जमिनीचा पीएच पण 7 पकडला आणि जर रिॲक्शन केली, पाण्यामध्ये विरघळलं आणि नंतर जमिनीमध्ये सोल्युशन टाकलं तर त्याचा पीएच 3 वाढतो, बरोबर. आणि न्यूट्रलला पीएच असेल तरच ते अपटेक होणार आहे. तर ही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आपण इस्रायल बेस्ड टेक्नॉलॉजीवरती हायपा कंपनीचा टाईप आहे आपल्याला, तर त्याच्या आपण ग्रेड आणले सोलोटेक नावानं मार्केटमध्ये. ठीक आहे, हा एक पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला आपल्या पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्य लागणार, ज्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य असतील, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, तर त्याचा प्रॉपर रेशो मॅच असेल तरच ते त्या पिकाला लागू होणार आहे. तर ही अडचण लक्षात घेऊन आपण रेडमिक्स फर्टिलायझर मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा असा की प्रत्येक पिकाला अन्नद्रव्याची गरज जी आहे तर ती वेगळी वेगळी असते. जसं की केळी पिकाला वेगळी असेल, डाळिंबाला वेगळी असेल, ऊसाला वेगळी असेल. तर आपण केळी पिकाला त्याच्या अवस्थेनुसार ज्या काही ग्रेड लागणार आहेत किंवा जे अन्नद्रव्य लागणार आहेत तर तशा पद्धतीनं आपण स्टेज वाईजसुद्धा ग्रेड काढलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता शेतकऱ्याचे जे दोन मुख्य मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा की एक्झिस्टिंग शेतकऱ्याचा खर्च किती होतो आणि आपण जे विकसित केलेल्या पद्धत त्याच्यावरती किती खर्च होतो. तर शेतकऱ्याच्या पद्धतीमध्ये महाधन प्रॅक्टिसचा जर विचार केला तर आपण दोन कंपॅरिझन करतोय. शेतकऱ्याचा केळी पिकासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंटला लागवडीपासून काढणीपर्यंत सर्वसाधारणपणे 53,000 रुपयेपर्यंत खर्च येतो, जो आम्ही आमच्या डेटाबेसनुसार काढलेला आहे ट्रायल घेऊन. आणि आपल्या महाधन प्रॅक्टिसमध्ये तो खर्च जातो 59,500 पर्यंत. ठीक आहे. तर खर्चाचं आपण इथं कंपॅरिझन केले की शेतकऱ्याचा एक्झिस्टन्स खर्च किती आणि महाधनचा किती. आणि उत्पादनाचा जर विचार केला तर शेतकऱ्यात जर आपण प्रॅक्टिस चेक केलं, एक्झिस्टिंग प्रॅक्टिसपेक्षा आपण उत्पादनामध्ये वाढ दिली आहे. जर शेतकऱ्याचं केळी पिकासाठी उत्पादन आपण 25 टन पकडलं प्रति एकरी तर आपल्या याच्यामध्ये 5 ते 5.5 टनानं वाढ झाली आहे. तर आपण खर्चामध्ये थोडीशी वाढ होत आहे, पण त्या तुलनेमध्ये आपण उत्पादन वाढवत आहे. दुसरी गोष्ट, एक्सपोर्टचा जर विचार केला, 100 किलो जर उत्पादन निघालं तर आता जे शेतकऱ्यांची समस्या आहे की एक्सपोर्टेबल जे काय मटेरियल किती होतं. तर आता पर्सेंटेज प्रमाणे 70% आपला एक्सपोर्ट माल होतो, 30% जे काय लोकल मार्केटला जातं. तर ती पर्सेंटेज आम्ही वाढवलेली, जवळजवळ 80 ते 82% आपलं एक्सपोर्टमध्ये वाढ झालेली आहे टोटल पर्सेंटेजमध्ये. तर अशा पद्धतीनं लोकांना, शेतकरी बांधवांना आपण काय केलं आहे की पिकानुसार आणि अवस्थेनुसार रेडमिक्स फर्टिलायझर मार्केटमध्ये आणलेलं आहे, जे पिकाला जमिनीमध्ये दिल्यानंतर लगेच अपटेक होईल ह्या पद्धतीनं दिलं आहे. धन्यवाद. ओके.